माझं शरीर माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं होतं. त्याच्या मिठीत जणू काही मी हरवले होते. त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या अंगाभोवती घट्ट केले आणि मला उचललं. त्याचे ओठ माझ्या मानेवर लागत होते. माझा श्वास व त्याचा श्वास एकमेकात मिसळत होता. माझं अंग घामाने थोडं भिजलं होतं, तरी त्याने माझ्या गळ्याच्या खाली ओठ लावून चुंबन घेतलं. बाई, आता तर मी मोमबत्तीसारखे विघळत होते. तो त्याचा हात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नेहा आहे. मी 29 वर्षाचे आहे. मी दिसायला खूप सुंदर होते. निळेशार डोळे, लांबसड पातळ केस. पण माझा नवरा खूप व्यसनी होता. तो नेहमी आजारी राहत असे. त्यामुळे मी मात्र नवऱ्याच्या प्रेमापासून वंचित होते. मला खूप एकटं वाटायचं. अशा परिस्थितीत माझ्या आयुष्यात शुभम आला. तो एकटाच राहायचा. मी भाजी विकायचं काम करायचे. एक दिवस मी भाजी विकत होते. भाजी घेता का कोणी भाजी? मेथीची भाजी, ताजी ताजी भाजी. अहो, कितीला दिली भाजीचा? रुपये बायाला एक जोडी. बरं ठीक आहे, मला 2 जुड्या द्या. मी त्याच्याकडून 80 रुपये घेतले आणि त्याला मेथीच्या 2 जुड्या दिल्या. आज माझी भाजी खूप हिरवी आणि टवटवीत होती, त्यामुळे फटाफट विकली गेली. माझ्याकडे मेथीच्या थोड्याच जुड्या उरल्या होत्या. त्या संपून मला घरी जायचं होतं. आता शेवटची एक जुडी मात्र विकली जात नव्हती. मी विचार केला की ही जुडी कोणाला तरी फ्रीमध्ये देऊन टाकते आणि लवकरच घरी निघते. तेवढ्यात एक उंच असा पुरुष माझ्यासमोर येऊन उभा राहिला. कशी दिली भाजी? मी म्हणाले, फक्त 40 रुपयाला एक जुडी. बरं ठीक आहे, द्या मला. असं म्हणत त्याने ती जुडी माझ्याकडून घेतली आणि मला 500 रुपयांची नोट दिली. अहो, माझ्याकडे एवढं सुटं नाही. माझ्या सगळ्या विक्रीचे पैसे मी 500 ते 500 नोटांमध्ये बदलले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सुटे पैसे देऊ शकत नाही. तो म्हणाला, बरं, काही काळजी करू नका. हे 500 रुपये तुम्ही ठेवा. उद्या मी याच वेळेला येऊन आणि माझे उरलेले 460 रुपये घेऊन जाईन. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिले, कारण कोणीही 1 रुपयाही बाकी सोडायला तयार नसतं आणि हा माणूस चक्क 460 रुपये माझ्याकडे ठेवायला तयार होता. साहेब, नको, तुमचे एवढे पैसे माझ्याकडे कशाला बाकी ठेवा. त्यावर तो शांतपणे म्हणाला, काही काळजी करू नका, उद्या मी नक्की येईल. त्याचा आत्मविश्वास आणि स्वयंपूर्णता पाहून मी पैसे ठेवून घेतले आणि त्याला मेथीची भाजी पिशवीत ठेवून दिली. त्यानंतर फटाफट आवरून मी घरी निघाले. घरी आल्यावर पाहिलं तर माझा नवरा खाटीवर झोपला होता आणि त्याचा खोकला सारखा चालूच होता. मी पटापट सामान घरात ठेवलं आणि त्याला औषध वगैरे दिलं. पण आज त्याला खूपच त्रास होत असल्याचं जाणवत होतं. काय एवढा खोकतोस? तब्येत आणखी बिघडली का? त्याच्याजवळ जाऊन पाहिलं तर लक्षात आलं की त्याने काहीतरी नशा केली होती, बहुतेक गांजा वगैरे. मी त्याला खूप रागात म्हटलं, तुला काही कळत नाही का? डॉक्टरने स्पष्ट सांगितलंय की जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी बंद कराव्या लागतील. इतका त्रास होतोय तरी अजून अक्कल नाही आली. देवाने तुला बुद्धी दिली आहे, अशा वाईट गोष्टी का करतोस? माझा नवरा म्हणजे एक नंबरचा हट्टी आणि वाईट सवयीचा माणूस. त्याला कितीही सांगितलं तरी तो ऐकणार नाही, हे मात्र मला चांगलंच माहीत होतं. जर त्याने माझं ऐकलं असतं तर आज त्याची अवस्था अशी झाली नसती. मी थंड पाण्याने हातपाय धुवू लागले. चेहऱ्यावर गार पाणी मारून बरं वाटलं. मी दिसायला अगदी सुंदर सावळ्या रंगाची, नाकडोळ्याने लेखीव आणि आकर्षक शरीरयष्टीची मालकीण होते. मेहनतीचे काम केल्यामुळे माझं शरीर खूपच आकर्षक झालं होतं. पण त्याचा काय उपयोग? पदरात हे खेटर आलं. माझ्या आईवडिलांनी घाईघाईत माझं लग्न लावून दिलं, म्हणून मी योग्य घरात गेली नाही. माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं कदाचित. त्या रात्री तणावातच जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे भाजी विकायला बाजारात गेले. सध्या माझा व्यवसाय चांगलाच चालत होता. संध्याकाळी 5 वाजता कालचा तो माणूस पुन्हा आला. मी त्याला पाहिलं आणि लगेच ओळखलं. त्याच्याकडे पाहून थोडं असले. मी आधीच तयार ठेवलेले 460 रुपये पाकिटातून काढले आणि त्याला देण्यासाठी हात पुढे केला. पण त्याने हाताने मला थांबवलं आणि म्हणाला, अहो, घाई करू नका. मला आश्चर्य वाटलं, याला पैसे नको का? मी म्हणाले, हे तुमचे पैसे आहेत, तुम्ही घ्यायलाच हवे. होय, पैसे मी घेईलच, पण आधी मला तुमच्याकडून थोडा भाजीपाला घ्यायचा आहे, मग बाकीचा हिशोब करू. मी असत म्हणाले, बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. त्याने माझ्याकडून काही भाजीपाला घेतला आणि उरलेले पैसे मी त्याला परत दिले. जाताना तो म्हणाला, काल तुम्ही जी मेथीची भाजी दिली ती खूपच छान होती, अगदी ताजी आणि चविष्ट.
मी हसून म्हणाले, हो का? माझ्याकडचा भाजीपाला नेहमी ताजा आणि स्वच्छच असतो. तो गाडीवर बसून परत निघून गेला. पण आता तो माणूस रोजच माझ्याकडे भाजीपाला घ्यायला यायला लागला. भाजीपाला घेताना तो माझ्याशी जरा जास्तच संवाद साधायचा. दिसायला सुशिक्षित वाटायचा, चांगल्या मोठ्या नोकरीत असावा असं वाटायचं. इतर लोक जे माझ्यापासून भाजीपाला घ्यायचे त्यांना माझ्या बोलण्यात किंवा माझ्याकडे पाहण्यात काहीच रस नसायचा. पण हा माणूस मुद्दामच जास्त वेळ थांबायचा आणि त्याचं लक्ष सतत माझ्याकडेच असायचं. त्याचं वागणं मला थोडं विचित्र वाटायचं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. आपल्याला काय करायचं? आपला धंदा चांगला चालतोय, आपल्याला फक्त भाजीपाला विकायचा आहे. उगाच फालतू उपाध्या कशा विचारांची मी होते. एक दिवस तो सकाळीच भाजीपाला घ्यायला बाजारात आला. मी त्याला पाहून थोडी आश्चर्यचकित झाले, कारण तो नेहमी संध्याकाळीच यायचा. त्याला भाजी देताना मी विचारलं, आज तुम्ही सकाळी आला? हो, आज मला सुट्टी होती म्हणून सकाळी आलो. पण मग त्याने लगेचच म्हटलं, अहो माझ्या घरी थोडं काम आहे, तुम्ही मला थोडी मदत करू शकाल का? मी विचारात पडले, माझ्याकडे याचं कशाचं काम असणार? तोवरच तो स्पष्ट करत म्हणाला, माझ्या घरी एक छोटासा गार्डन आहे, तिथं मला काही फुलांची झाडं लावायची आहे आणि थोडी सफाई करायची आहे. जर तुमच्या ओळखीचं कोणी असेल, बाई किंवा मुलगा, तर त्यांना माझ्याकडे पाठवाल का? मी त्या कामासाठी चांगला मोबदला देईल. त्याचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं, पण मी थोडा विचार करून त्याला उत्तर दिलं, होय साहेब, ठीक आहे, मी नक्की पाठवीन. कधी पाठवायचं? तो म्हणाला, परवा रविवार आहे ना, मला सुट्टी असते, मी घरीच असतो. मी त्याला विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव शुभम. ठीक आहे, तर मग मी म्हटलं, मीही यायला तयार आहे, पण तुमची काही हरकत नसेल तर? तो आनंदाने म्हणाला, हो चालेल ना, तुम्ही आलात तर अगदी छानच होईल. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. त्याने लगेच विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव नेहा आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर 5 वाजता तो पुन्हा आला आणि विचारलं, नेहाजी, मग उद्या येणार आहात ना? मी म्हणाले, हो नक्की येणार आहे, पण तुमचं घर कुठे आहे ते मात्र मला माहीत नाही. माझं घर इथून जवळच आहे, पण रस्ता खूपच अवघड आहे, गल्ल्यामधून जावं लागतं. त्यामुळे सांगितलं तरी कदाचित तुमच्या लक्षात राहणार नाही. एक काम करा, उद्या सकाळी 10 वाजता मी इथेच येईन, मग आपण सोबतच जाऊ. मी म्हणाले, अहो हे तर अगदी सोपं झालं. ठीक आहे, मी उद्या तयार असेल. त्या संध्याकाळी मी भाजीपाला विकून घरी पोचले. माझा नवरा नेहमीप्रमाणे नशेतच होता. आज तर त्याने जेवणही केलं नव्हतं. तो खूपच खोकत होता आणि दिवसेंदिवस अधिकच अशक्त होत चालला होता. मी त्याला बळजबरीने 2-4 घास खायला लावले. नंतर स्वतःसाठी पोळी वांग्याची भाजी बनवली आणि जेवायला बसले. मी रोज एकटीच जेवत असे, कारण माझ्या आयुष्यात आणि घरात आता दुसरं कोण नव्हतं. मुलं बाळ तर अजून नव्हतीच. लग्नाला बरीच वर्ष झालेली, पण नवऱ्याच्या वाईट सवयींमुळे माझं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं होतं. लग्नाच्या आधीपासूनच त्याला नशा करण्याची सवय होती, पण माझ्या आईवडिलांनी पुरेशी चौकशी न करता घाईघाईत माझं लग्न लावून दिलं. माझं नशीबच खराब होतं. माझ्याहून लहान 4 बहिणी, त्यामुळे जास्त खर्च न करता माझं लग्न अशा माणसाची लावून दिलं. माझ्यासाठी संसार म्हणजे एक प्रकारची कैदेच होती. नवऱ्याला नेहमी औषध गोळ्या आणि डॉक्टरांच्या खर्चासाठी पैसे हवे असतात. मी भाजीपाला विकून कसंबसं घर चालवत होते. माझं आयुष्य फक्त एवढंच उरलं होतं. कसं तरी 4 घास खाल्ले. मी खूप थकले होते, त्यामुळे लगेच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. रविवारी माझं भाजीपाल्याचं काम बंद असायचं. शुभमने मला त्याच्या घरी कामासाठी बोलवलं होतं, त्यामुळे मी लवकरच उठले. फटाफट आवरलं. आज खास एक नवीन साडी नेसली. रोज मी जुन्या साड्या नेसायचे, पण आज थोडं छान दिसायचं होतं, ते मात्र माहीत नाही कोणासाठी. सकाळी 10 वाजता जिथे मी भाजीपाला विकत होते त्या जागी पोहोचले. शुभम आधीच तिथे येऊन मोटरसायकलवर बसला होता. मला पाहून तो हसला. मी त्याच्या जवळ गेले आणि काही क्षण तो मला बघतच राहिला. मला थोडं विचित्र वाटलं, पण मी म्हणाले, चला उशीर झाला का? मला माहीत नाही, तुम्ही अगदी वेळेवर आलात, मीच थोडा लवकर आलो. बरं ठीक आहे, बसा मागे. मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, कारण मी कधीच कोणाच्या मोटरसायकलवर बसले नव्हते. मी तशीच उभी राहिली तेव्हा त्याने पुन्हा सांगितलं, अहो बसा ना, काळजी करू नका, जवळच आहे घर. मी गाडी हळूहळू घेईन, आधी तुम्ही बसा, मग मी गाडी सुरू करतो. मी म्हटलं, बरं ठीक आहे. तो थोडा पुढे सरकला आणि मला मागे बसायला थोडी जागा मोकळी करून दिली. मी माझी साडी नीट सावरली आणि त्याच्या मागे बसले. बसलात का? हो बसले. मात्र मी माझ्या हाताने कुठे पकडू म्हणजे मला बॅलन्स करून बसता येईल हेच मला कळत नव्हतं. मी एका हाताने मागे पकडलं होतं. मी हळूवारपणे माझा डावा हात त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवला. त्याच्या खांद्याची रुंदी आणि ताकद माझ्या हाताच्या बोटांना जाणवत होती. हा केवळ एक स्पर्श नव्हता,
तर एक विश्वासघात होता. मी माझी सुरक्षितता त्याच्या हातात सोपत होते. चालू करतो गाडी. हो करा. इंजिन चालू झाले आणि दुचाकीने हलण्यास सुरुवात केली. पहिल्या काही क्षणात मला गचके भरारले आणि मी अवचेतपणाने त्याच्या खांद्यावरचा हात घट्ट केला. त्याने हळवार गती ठेवली, जणू काही माझ्या अस्वस्थतेचा अंदाज घेत होता. रस्त्यावरील प्रत्येक वळण, प्रत्येक खड्डा आम्हाला एकमेकांच्या जवळ आणत होता. वाऱ्याच्या झुळकीने माझे केस वाऱ्यात लहरत होते. ते कधीकधी त्याच्या मानेवर येऊन पडत होते. प्रत्येक वेळी तो किंचित थांबत होता आणि माझ्या केसांचा स्पर्श जाणून घेत होता. काही वेळ गाडी चालवल्यावर तो एका मोठ्या घराजवळ थांबला. खरं तर ते घर नव्हतं, तो एक बंगला होता. त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, उतरा. मी हळूच गाडीवरून खाली उतरले. त्याच्या घराकडे पाहून मी थक्क झाले. तो मोठा बंगला होता, ज्याला एक मोठं गेट होतं. त्याने गेट उघडलं आणि मला आत बोलावलं. मी गेटमधून आत गेले आणि पाहून थक्क झाले. घराच्या आजूबाजूला खूप छान झाडं होती आणि मोठी मोकळी जागा होती. सगळं खूप नीटनेटकं आणि सुंदर वाटत होतं. घर बाहेरून सुद्धा भव्य आणि आकर्षक दिसत होतं. तो म्हणाला, चला आता आपण कामाची योजना करूया. मी त्याच्याकडे पाहून फक्त मान हलवली, पण मनात खूप विचार सुरू झाले होते. आता तो पुढे चालत होता आणि मी त्याच्या मागे चालत होते. तो दरवाजाजवळ गेला आणि कुलूप उघडून दरवाजा उघडला. मला आश्चर्य वाटलं, कारण दरवाजाला कुलूप होतं. मनात विचार आला की घरी कोणीच नसावं, पण मी त्याला काही विचारलं नाही. त्याने मला घराच्या आत बोलवलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. मी तशीच उभी राहिले. काही झालं, बसा ना. मी थोड्या संकोचाने म्हणाले, नको नको, मी बसायला नाही आले, कामासाठी आले. तुम्ही काम सांगा. तेव्हा तो हसत म्हणाला, अहो असं परक्यासारखं काय वागताय? बसा ना, तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आला आहात. थोडं बसा, मग दिवसभर तुम्हाला काम करायचं आहे. मी त्याचं बोलून ऐकून थोडी संकोचले आणि नकळत हसले. मग त्याने पुन्हा आग्रह केल्यावर मी सोफ्यावर बसले. बया, तो सोफा इतका मऊ होता, माझ्या आयुष्यात मी कधीच अशा सोफ्यावर बसले नव्हते. थोड्या वेळातच तो माझ्यासाठी चहा घेऊन आला आणि म्हणाला, हा घ्या चहा, चहा प्या. अहो मी घरूनच चहा पिऊन आले होते. अहो घ्या ना माझ्या हातचा चहा, एकदा पिऊन बघा. मी त्याच्या हातून चहा घेतला आणि 2 घोट घेतले. चहा खूपच छान बनवला होता. चहा पिऊन झाल्यावर मी कप समोर टेबलावर ठेवला. तो म्हणाला, नेहा बघा, घराच्या मागे काही कचरा झाला आहे, तो काढायचा आहे आणि तिथं काही छोटी छोटी झाडं लावायची आहे. मी नर्सरीतून झाडं आणली आहेत. तुम्हाला झाड लावता येतात ना? मी म्हणाले, हो, मला सगळं काम येतं. तुम्ही फक्त सांगा कुठे काय करायचं आहे. तेव्हा तो उठला, चला माझ्या मागे या. मी त्याच्या मागे गेले. आम्ही घराच्या मागच्या बाजूला गेलो. तिथे मोकळी जागा होती. काही छोटी झाडं होती, त्यांना सुंदर फुलं लागलेली. तुम्हाला बागकामाची आणि फुलांची खूप आवड दिसते. हो नेहा, खूप आवड आहे मला फुलांची. तिथं मात्र खूप कचरा साचलेला होता. त्याने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही काम सुरू करा, मी घरात जातो, काही लागलं तर मला सांगा. हो, आत निघून गेला. मी कचरा साफ करायला सुरुवात केली. त्याने नर्सरीतून आणलेली झाडांना कुठे लावायचं ते मी विचार करू लागले. 2-3 तास काम करून झाले. तो परत माझ्याकडे आला आणि म्हणाला, नेहा तुम्हाला भूक लागली असेल ना? हो लागली आहे ना. मी आता घरी जाऊन जेवण करून येते. आता रस्ता मला लक्षात राहिला आहे. हे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणला, अहो जेवणासाठी घरी जाण्याची गरज नाही. मी बाहेरून जेवण मागवलं आहे आणि जास्तच मागवलं आहे. तुम्ही इथेच जेवा. त्याचं बोलणं ऐकून मी थोडी गोंधळले, पण जेवण तिथेच करण्याचं ठरवलं. बोलत असताना मात्र मी त्याच्याकडे पाठ करून उभी होती. आता मी माझी मान फिरवली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याला पाहताच मी थोडी अवाक झाली, कारण तो फक्त एका छोट्या बनियानवर होता आणि खाली बरमुडा घातला होता. त्याचं शरीर पाहून मी थोडी गोंधळूनच गेले. त्याचा देखणा आणि सळपातळ बांधा खूपच आकर्षक वाटत होता. मी लगेच स्वतःला सावरलं आणि लक्ष दुसरीकडे वळवलं. मनातल्या मनात विचार केला, आपण इथे कामासाठी आलो आहे, बाकी कशात लक्ष द्यायचं नाही. माझ्या पायांना माती लागली होती, म्हणून मी त्याला म्हणाले, मला थोडं पाणी आणून द्याल का? मी बाहेरचा हातपाय धुवून घेते. त्याने हसून उत्तर दिलं, नेहाजी एवढं काही टेन्शन घेऊ नका. आत बाथरूममध्ये जाऊन आरामात हातपाय धुवून या. मी थोडा संकोच केला, पण मग त्याच्या म्हणण्यावर बाथरूममध्ये गेले. तो बाथरूममधून खूपच स्वच्छ आणि सुंदर होतं. आतमध्ये विविध प्रकारचे साबण ठेवले होते. मी माझे हातपाय धुतले आणि बाहेर आले. तो हॉलमध्ये बसला होता. काही वेळाने तो आत गेला आणि पिशव्यांमध्ये काही जेवणाचे सामान घेऊन आला. नेहाजी बसा, आपण जेवण करूया आता. मी म्हणाले, बरं मी खाली बसते. तो पटकन बोलला, असं कसं? तुम्ही वरच बसा, खाली कशाला? मी परत संकोचाने त्यांच्या सांगण्यावरून सोफ्यावर बसले. आम्ही एकत्र जेवण करू लागलो. मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण एवढा श्रीमंत माणूस असूनही तो मला इतक्या आदर देत होता. माझं मन खूप भरून आलं. जेवण
खूप स्वादिष्ट होतं. मी त्याचं कौतुक करत म्हटलं, खरंच जेवण खूप छान आहे. तो हसतच म्हणाला, तुम्हाला आवडलं म्हणजे माझं काम झालं. जेवण झाल्यावर मी पुन्हा कामाला लागले. आता दुपारचे 3 वाजले होते. मी झाडं लावत होते तेव्हा तो परत तिथे आला. नेहाजी, तुम्ही खूप छान काम करता आहात. मी म्हणालो, हो, पण काम अजून खूप आहे. एका दिवसात पूर्ण होणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही उद्याही या, चालेल ना? मी उत्तर दिलं. हो ठीक आहे, मी उद्या येईल. आता 4 वाजले होते. मी त्याला सांगितलं, मी आता घरी जाते, उद्या परत येते. हो ठीक आहे, तुम्हाला हातपाय धुवायचे असतील तर पुन्हा बाथरूममध्ये जाऊन धुवून घ्या. मी परत बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये हातपाय धुत असताना 2 नळ दिसले, एक थंड पाण्याचा आणि दुसरा गरम पाण्याचा. मी थंड पाण्याचा नळ चालू केला, कारण थकलेले असल्याने थंड पाणीच अंगावर घेणं छान वाटत होतं. असं छान बाथरूम मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं होतं. बाहेर येताना पायाखालची फरशी अचानक घसरली आणि मी जोरात खाली पडले. त्या क्षणी माझ्या ओठातून निघालेली किंचाळ, बाई ग मेली, हे शब्द ऐकून शुभम धावत आला. बाथरूमचा दरवाजा अर्धा उघडा होता, त्यामुळे त्याने कोणतीही परवानगी न घेता आत प्रवेश केला. मी भिंतीच्या तटाशी पडले होते. नळ अजूनही चालू होता आणि गारगार पाणी माझ्या अंगावर केसातून खाली वाहत होते. त्याने पटकन नळ बंद केला आणि माझ्याकडे झेप घेतली. त्याच्या डोळ्यामध्ये काळजी आणि घबराट स्पष्ट जाणवत होती. काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? त्याने विचारले. आवाजात असीम कोमलता होती. मी अर्धवट आवाजात म्हणाले, पाय सटकला. मग परत विवळत म्हटलं, आई ग, माझ्या पायात कळ निघाली. माझा आवाज कांपत होता. शुभ म्हणाला, ही फरची खूपच चिकणी आहे. मला अशी चिकणी फरशीची सवय नाही. मी म्हणते. माझ्या डोळ्यातून काहीशी लाज व्यक्त होत होती. बरं, काही काळजी करू नका, आरामात उठा, त्याने सांगितले. आवाजात इतकी माया होती की कळ विसरून जावं असं वाटलं. मी उठायचा प्रयत्न करत होते. तो दरवाजात उभा होता, पण त्याची नजर माझ्यावरच होती. कशीबशी हात टेकून उभे राहिले, पण माझे कपडे पूर्ण भिजले होते. बाथरूममध्ये लावलेला मोठा आरसा माझी स्थिती अधिकच लज्जास्पद बनवत होता. भिजलेली साडी अंगाला चिटकली होती आणि शरीराचे आकार स्पष्ट दिसत होते. मला इतका संकोच वाटू लागला की डोळे भरून आले. शुभमने माझी अवस्था पाहिली आणि लगेच म्हणाला, थांबा, मी टॉवेल आणतो. तो बाहेर गेला आणि मी परत आरशात स्वतःकडे बघत राहील. त्याच्या येण्यापूर्वी मी एकटीच होती, पण आता त्याच्या सहवासात मी एकटेपणा जाणवत होता. काही क्षणातच तो मोठे मऊ टॉवेल घेऊन आला. त्याने थेट माझ्या हातात देण्याऐवजी स्वतःच माझे केस आणि चेहरा पुसले. त्याच्या स्पर्शाने शरीरात एक विचित्र कंप उत्पन्न झाला. मग त्याने टॉवेल माझ्या हातात दिला आणि मागे वळून उभा राहिला. मला कपडे बदलण्यासाठी वेळ द्या. मी टॉवेलने चेहरा आणि अंग पुसला, पण ओले कपडे असल्यामुळे काही फरक पडत नव्हता. आता मी बाथरूममधून बाहेर येऊन उभी राहिली. शुभमने माझ्याकडे पाहिलं आणि हलका हसत म्हणाला, तुम्ही सुरक्षित आहात, एवढं पुरेसं आहे. उर्वरित गोष्टींचा विचार आपण नंतर करू. त्याच्या या शब्दांनी माझ्या अंतःकरणाला एक उपदार लहर मिळाली. त्याने जवळ येऊन माझा हात हातात धरला आणि सावकाश पाऱ्या चढत मला खोलीत नेले. हा अनपेक्षित प्रसंग जरी धोकादायक होता, तरी त्यामुळे आमच्यातील अंतर कमी झालं होतं आणि एक नवीन नातं निर्माण झालं होतं. नेहाजी, तुम्ही असं ओल्या कपड्यांमध्ये राहिला तर तब्येत बिघडेल. नाही हो, मी इथेच थोडी बसते, कपडे आपोआप सुकतील. पण तो म्हणाला, असं नाही चालणार, तुम्ही थोडा वेळ थांबा, मी जवळच्या दुकानातून तुमच्यासाठी साडी घेऊन येतो. नको नको, कशाला उगीच त्रास. पण त्याने माझं ऐकलं नाही. नेहा, मला त्यात काही त्रास नाही, मी फक्त 10 मिनिटात येतो. तो लगेच निघून गेला. मी तिथेच हॉलमध्ये बसले होते. खूप अस्वस्थ वाटत होतं. ओल्या कपड्यांमुळे आणि सगळ्या प्रसंगामुळे मला खूपच बेचैनी वाटत होती. 10-15 मिनिटातच शुभम परत आला. त्याने पिशवीतून एक नवी साडी काढली आणि मला माझ्या हातात देत म्हणाला, ही साडी घ्या आणि नेसून घ्या लवकर. मी थोडी संकोचात म्हणले, अहो नको ना, राहू द्या. तुम्ही एवढं कशाला केलं? असं काहीच नाही, तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. पहा, तिथे बाजूला खोली आहे, तिथे जाऊन साडी बदलून घ्या. बरं ठीक आहे, जाते. मी निघायला लागले तेवढ्यात तो म्हणाला, थांबा थांबा, साडी बदलाल पण ब्लाऊज. त्याने त्याचा वाक्य अर्धवट थांबवलं. मी त्याला शांत करत म्हणले, काही हरकत नाही, मी फक्त साडीचं आहे घेते. बरं ठीक आहे. मी खोलीत जाऊन माझी ओली साडी काढून नवी साडी नेसू लागल्यासाठी काढताना माझं लक्ष स्वतःच्या शरीराकडे गेलं. थंड पाण्यामुळे माझं शरीर खूप गाठलं होतं आणि ब्लाऊज अंगाला पूर्ण चिटकला होता. मी थोडी थरथरत होते. कसं तरी स्वतःला सावरलं आणि ती नवी साडी नेसली. ती आकाशी रंगाची साडी खूपच सुंदर होती. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा शुभम सोफ्यावर बसले होते. त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि क्षणभर माझ्याकडे पाहतच राहिला. नंतर हसून म्हणाला, ही साडी तुम्हाला खूपच छान दिसते. त्याचे कौतुक ऐकून मी लाजून खाली पाहिलं आणि म्हणाले, तुमचे खूप आभार, तुम्ही माझ्यासाठी एवढा त्रास घेतला आहे. अगं नेहा, यात काय एवढं, तुम्ही असं कशाला बोलताय? बरं ठीक आहे ना, नाही बोलतो. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मी त्याचे आभार मानले आणि घरी परतले. घरी पोचल्यावर
नवऱ्याकडे पाहिलं तर तो घराबाहेर नव्हता. मला थोडी चिंता वाटली. मी बाहेर जाऊन शेजारच्या काकूंना विचारलं, काकू तुम्ही माझ्या नवऱ्याला पाहिलं? काकू म्हणलं, तो हो तिकडे दुकानाकडे गेला होता. मी लगेच त्या दिशेने गेले. माझा नवरा एका दुकानाबाहेर उभा दिसला. तो तिथे सिगरेट पित होता. मी थोडी नाराज होऊन त्याला विचारलं, अहो तुम्हाला घरी थांबायला सांगितलं होतं, तुम्ही इकडे कशाला आला? घरी कंटाळा आला म्हणून थोडा वेळ बाहेर आलो. बरं आता चला घरी. तो मान हलवत म्हणला, हो चल. आम्ही दोघे लगेच घरी परतलो. घरी आल्यानंतरही मी घरात कामात गुंतले, पण मला सतत मागील प्रसंगाची आठवण येत होती. जेव्हा मी पूर्ण ओली झाले आणि शुभम धावत आलंय त्यावेळी त्याची नजर माझ्याकडे गेली होती. तेव्हा माझ्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवलं होतं, पण त्याचा तो भाव मला वाईट वाटला नाही. उलट मला जाणवलं की तो मला खूप आदराने वागवत होते. गरीब बाईला कोणी एवढं सन्मानाने वागवलं की मन अगदी भरून येतं. माझंही अगदी तसंच झालं होतं. माझ्या मनात विचार येत होता, एवढ्या मोठ्या घरात तो एकटाच का राहतो? त्याचा परिवार नाही का? त्याचं लग्न झालं नसेल का? तसं पाहता त्याचं वयही काही जास्त नव्हतं. माझ्या वयाच्या आसपासच तो दिसत होता. मी ठरवलं की उद्या त्याला ह्याबद्दल नक्कीच विचारायचं. मला रात्री असं वाटायला लागलं की कधी रात्र संपेल आणि उद्याचा दिवस कधी उजाडेल, कारण मला पुन्हा त्याच्या घरी जायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले, आंघोळ केली आणि तयार होऊन शुभमच्या घरी निघाले. त्याच घरापासून माझं घर लांब नव्हतं. साधारण 15-20 मिनिटात मी तिथे पोहोचले. 7:30 वाजले असतील. तो घराच्या बाहेर अंगणात होता. गेट थोडंसं उघडं होतं, त्यामुळे मी थेट आत गेले. तो मोबाईलवर काहीतरी करत होता. त्याने मला पाहिलं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं. मी तुमचीच वाट पाहत होतो. हो का? तुमचं काम पूर्ण करून टाकते म्हणून आले. तो पुढे म्हणाला, या ना घरात नाश्ता करा. मी म्हणालो, नको नको, नाश्ता करूनच आले आहे. नेहाजी तुम्हाला नाश्ता तर करावाच लागेल. मला भूक नाही, एवढ्या लवकर खायची सवय नाही. पण तरीही तो माझ्याजवळ आला आणि माझा हात पकडून मला आत घेऊन जाऊ लागला. त्याने हात पकडल्यामुळे मी चकित झाले. त्यालाही ते लक्षात आलं आणि त्याने लगेचच हात सोडला. तो थोडा लाजत म्हणाला, या आतमध्ये. मी आत गेले आणि त्याने माझ्यासाठी मस्त नाश्ता आणला. मी थोडा नाश्ता केला. बस झालं, माझं पोट भरलं. नेहाजी तुम्ही तर खूप गोड खाता, थोडं खाता. त्याचं ते बोलणं ऐकून मी गालातल्या गालात हसले. बरं ठीक आहे. मग मी घराच्या मागे जाऊन राहिलेलं काम आवरायला सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर तो तिथे आला आणि म्हणाला, तुमचं काम खूप व्यवस्थित आहे, मला खूप आवडलं. मी त्यावेळी काही छोटी खड्डे खोदत होते. हे खड्डे खोदण्यासाठी लागणारे सामान त्याच्या घरी होतं, त्यामुळे मला कोणतीही अडचण नव्हती. मी झाडं लावण्यासाठी खड्डे तयार करत होते, पण अजून काही खड्डे खोदायचे बाकी होते. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला काही मदत करू का? नको नको, मी करते की. अगं नेहा, मलाही शिकायची आवड आहे. एका दिवशी करून पाहिलं होतं, पण मला जमलं नाही. बरं ठीक आहे. त्याने माझ्या हातातून कुदळ घेतली आणि खड्डा खोदायला सुरुवात केली, पण तो कुदळ उलटी धरून खोदत होता. मी म्हणाले, असं नाही बघा, असं करायचं असतं. मी त्याच्या हातातून कुदळ घेतली आणि त्याला योग्य पद्धतीने कसं करायचं ते दाखवलं. त्याने परत कुदळ घेतली आणि प्रयत्न केला, पण त्याला अजूनही जमत नव्हतं. एक काम करा ना, शुभमने माझ्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही माझा हात धरून शिकवा. हे शब्द ऐकताच माझे हृदय क्षणभर थांबल्यासारखे झाले. त्याच्या डोळ्यातून वाचायचा प्रयत्न करताना मला काहीच समजेना होतं. तो एक विलक्षण मिश्रण भाव, कोमलतेच्या आविष्ठानात गुरफटलेली एक निरागस विनंती. मी काही बोलायच्या आतच त्याने माझा संकोचाचा अंदाज घेतल्यासारखे म्हटले, बरं जाऊ द्या, तुम्हाला इच्छा नसेल तर राहू द्या. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून माझे मन कोमल झाले. नाही, शिकवेन मी तुम्हाला, नाराज होऊ नका, मी म्हटले आणि त्याच्याजवळ सरकले. माझ्या हातातली कुदळ घेऊन मी त्याच्या हातात दिली. हे बघा, असं पकडायचं, मी सांगितले आणि अनाकलनीय धैर्य करून माझे हात त्याच्या हातावर ठेवले. त्याच्या हाताची ऊब माझ्या तळहाताला जाणवत होती. हवेला स्पर्श करणारा तो स्पर्श अधिक उष्ण आणि स्पर्शजनीय होता. त्याला शिकवताना माझे केस कधी कधीही वाऱ्याने उडून त्याच्या खांद्यावर पडत होते. प्रत्येक वेळी तो थांबत होता आणि एक विशेष नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत त्याला कुदळ वापरण्याच्या बारीक सारीक गोष्टी समजत होते. कोणत्या कोणातून खणले पाहिजे, किती जोर लावावा, कसा ताल ठेवावा, असं हलगेपणाने पण निश्चितपणे मी सांगितले आणि त्याच्या हातावर माझा हात ठेवून योग्य गती दाखवली. त्यानेही लक्षपूर्वक माझे मार्गदर्शन स्वीकारले आणि लवकरच तो योग्य पद्धतीने कुदळ मारायला शिकला. जेव्हा तो पहिला छोटा खड्डा यशस्वीरित्या खणू लागला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमललेल्या आनंदाची प्रकृती पाहून माझं हृदय हळूवारपणे विरघळले. बघा बघा, झालं तर, त्याने उत्साहाने म्हटले आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहिले जणू मी त्याला काही अमौलिक दान दिले होते. तुम्ही मला शिकवलं म्हणून, तो म्हणाला. त्याच्या आभाराचा शब्दात इतकी गांभीर्य होते की ते केवळ कुदळ वापरण्याचे धन्यवाद नव्हते, तर काही अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण होते. संध्याकाळच्या झाकोल्या सावलीत आमच्या शरीराचे पडणारे सावलीचे आरसे एकमेकात मिसळत होते.
त्या बागेतल्या फुलांपेक्षा आकाशातल्या ढगांपेक्षाही सुंदर काहीतरी निर्माण झाले होते. एका अव्यक्त भावनिक बंधन ज्याची सुरुवात एका साध्या कुदळीच्या स्पर्शाने झाली होती. काही वेळाने तो म्हणाला, बरं तुम्ही हे काम पूर्ण करा, मी दुसरं काम करतो. तो आत गेला आणि फांद्या कापण्याची मोठी कात्री घेऊन आला. नेहा, ही छोटी झाडं जास्त फांद्यांनी भरलेली आहे. मी त्या फांद्या थोड्या थोड्या कापून देतो. आता तो त्या छोट्या छोट्या फांद्या कापत होता, मात्र त्याचे लक्ष माझ्याकडेच होतं. मी खूप फटाफट काम करत होते. साडीचा पदर मी कमरेला खोचला होता. मी म्हणाले, शुभमजी, तुम्ही एकटेच राहता का इथं? तो काही वेळ शांत राहिला. मग मी बोलले, मी काही चुकीचं विचारलं का? नाही होय, मी एकटाच राहतो. का तुमचं लग्न नाही झालं अजून? माझं लग्न नाही झालं. नेहा, का तुम्ही अजून लग्न का नाही केलं? ती एक खूप मोठी कहाणी आहे, कधीतरी सांगेन. त्याचं हे बोलणं ऐकून मला वाटलं की त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख नक्कीच आहे, कारण त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा जाणवत होती. मला वाटलं कदाचित त्याची एखाद्या मुलीवर प्रेम असेल, पण त्या मुलीशी लग्न न झाल्यामुळे ती अजून कुवारा असेल. मी माझं काम करत होते, पण मी पाहिलं की त्याच्या माझ्याजवळ थांबण्याचं काही कारण नव्हतं. तरी तो माझ्या आजूबाजूला लुडबुड करत होता आणि त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं. मला वाटू लागलं की हा मला पसंत करायला लागला आहे की काय. नेहा, तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवण करून घ्या. नाही हो, अजून नाही. बरं नेहा, एक काम करा, मी मस्तपैकी आईस्क्रीम मागवली आहे, ती खाऊयात आणि इथेच खाऊयात, घरात नको. बरं ठीक आहे, चालेल. आणि तो लगेचच घरात गेला आणि आईस्क्रीमचे पॅकेट आणि 2 छोटी वाटी घेऊन आला. तर मित्रांनो, हा होता कहाणीचा पहिला भाग. याचा दुसरा भाग लगेचच 2 दिवसात येणार आहे. तर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.